नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. दोन मुद्दे मी टॅग केलेत. एकच मिसाईल परंतु अनेक त्याच्यावरती शस्त्र आणि हे जे अग्नी 5 आहे हे भारताच्या संरक्षण सिद्धतेमध्ये कसं अत्यंत महत्त्वाचं असं महाअस्त्र असणार आहे. या देशाचे पंतप्रधान ज्या वेळेला दिवंगत वाजपेयी होते त्यावेळेला त्यांनी सांगितलं, आपण एक न्यूक्लिअर टेस्ट घेतली. त्याची खरी तयारी तर आधी पी.व्ही. नरसिंहराव यांच्याच काळात झाली होती. ते पायउतार झाले आणि ते पायउतार होत असताना त्यांनी वाजपेयींना हळूच सांगितलं असं म्हणतात की एक काम अभी बाकी है. आणि ते बाकी काम म्हणजे वाजपेयी यांच्या काळामध्ये आणि बुद्ध हसला ही जी आपली न्यूक्लिअर टेस्ट आपण घेतली त्यानंतर मग ती टेस्ट करत असताना अमेरिकेच्या गुप्तचर संस्था असतील किंवा पाश्चात्य राष्ट्रातल्या कुठल्याही मंडळींना त्याचा अंदाज आला नाही. ती टेस्ट आपण घेतली की त्याच्या पाठोपाठ पाकिस्तानने सुद्धा दुसऱ्या दिवशी न्यूक्लिअर टेस्ट घेतली. आता कुठे तणाव वाढतो की काय अशा पद्धतीचं चित्र असताना वाजपेयींनी सांगितलं की आम्ही नो फर्स्ट यूज म्हणजे आम्ही पहिल्यांदा न्यूक्लिअरचा वापर करणार नाहीत असं स्वतः होऊन ते धोरण घोषित केलं. परंतु परवेज मुशर्रफ यांच्या काळामध्ये जो कारगिलचा हल्ला झाला आणि त्या पाठोपाठ पार्लमेंटवरती हल्ला झाला, म्हणजे या ज्या दोन घटना घडल्या त्या दोनही वेळेला अशी परिस्थिती निर्माण झालेली होती की भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान अण्वस्त्राचं युद्ध होतं की काय, अणुयुद्ध होतं की काय. सुदैवाने तसं झालं नाही. परंतु भारतानं जरी नो फर्स्ट यूज अशी पॉलिसी घेतलेली असली तरीसुद्धा आपली संरक्षण सिद्धता वाढवत नेणं हे आपलं काम आहे. ते परम कर्तव्य आपण सातत्यानं करतो. DRDO सारखी महत्त्वाची संस्था त्याच्यामध्ये फार महत्त्वाचं काम करते. आणि म्हणून काल पंतप्रधानांनी ज्या गोष्टीचं अत्यंत भरभरून असं कौतुक केलं त्या वन मिसाईल मेनी वेपन्स व्हॉट मेक्स द लेटेस्ट अग्नी 5 स्पेशल, ह्या स्पेशल अग्नी 5चं जे काही वैशिष्ट्य आहे ते सगळं आपण समजून घेऊ. अर्थात माझ्या हाताला AI आहेच. AIमधनं मला जी माहिती मिळते आहे ती वेगवेगळ्या स्रोतातनं आलेली माहिती आहे. ते स्रोत ते तुम्हाला ह्या अग्नी 5 स्पेशल का आहे त्याबद्दलचे सगळे रेफरन्सेस देतात. इंडिया हॅज सक्सेसफुली टेस्टेड अँड अग्नी 5 मिसाईल इक्विप्ड विथ MIRV टेक्नॉलॉजी जॉईनिंग अ स्मॉल ग्रुप ऑफ कंट्रीज विथ दिस कॅपेबिलिटी. पहिलं तर हे स्पष्ट झालं की MIRV ही जी टेक्नॉलॉजी आहे जी अत्यंत कमी देशाकडं आहे, तर अशा देशाच्या यादीमध्ये भारत जाऊन बसला आहे. ती MIRV टेक्नॉलॉजी पण काय आहे तेही मी तुम्हाला सांगेल. AI आपल्या मदतीला आहेच. अपार्ट फ्रॉम इन्फ्लिक्टिंग क्रिपलिंग डॅमेज ऑन द एनिमी दीज मिसाईल्स कॅन डॉज मोस्ट डिफेन्स सिस्टम. फक्त शत्रूच्या जिथे कुठे टार्गेट तुम्ही सेट केलेलं आहे तिथेच जाऊन हे हल्ला करत नाही आहे अग्नी 5, तर शत्रूची जी काही संरक्षण सिद्धता असते, स्पेशली सॅटेलाईट असतील, रडार असतील, त्याला चकवा देण्यामध्ये अग्नी 5 हे कॅपेबल आहे. अनाउन्सिंग इंडिया ऑन मंडे अनाउन्सिंग दॅट इट हॅड सक्सेसफुली टेस्टेड अ न्यू अग्नी 5 मिसाईल कॅपेबल ऑफ कॅरिंग मल्टिपल वॉरहेड्स अँड स्ट्रायकिंग मल्टिपल टार्गेट्स. म्हणजे एकाच मिसाईलवरती खूप सारी शस्त्र, ऑब्व्हियसली न्यूक्लिअर पण एकच मिसाईल आहे आणि त्याच्यावरती अनेक सारी शस्त्र आहेत. ही टेक्नॉलॉजी आपण काल अचीव केली. त्यामुळं राजकारणाच्या गोष्टी करत असताना ह्या गोष्टीकडं आपलं लक्ष असणं गरजेचं आहे आणि म्हणूनच दोन मुद्द्यातनं मी ही गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला आहे. द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग अबाउट दिस न्यू मिसाईल इज इट्स इंटिग्रेशन विथ व्हॉट इज नोन ॲज द MIRV टेक्नॉलॉजी. आता MIRV टेक्नॉलॉजी म्हणजे काय? मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री एंट्री व्हेकल. Technology is the capable that allows multiple warheads to be loaded on the single missile delivery system and programmed to hit different targets, thus greatly enhancing missile destructive potential. एकच मिसाईल आहे, त्याच्यावरती तुम्ही खूप सारी शस्त्र टाकलेली आहेत. या अग्नी 5चं वैशिष्ट्य असं आहे की अग्नी 5 एकाच मिसाईलमधनं अनेक जे टार्गेट्स आहेत त्या टार्गेटला ते हिट करणार आहे. आणि म्हणून याच्यामध्ये आणखीन ज्या तांत्रिक गोष्टी आहेत त्या पण समजून घेऊ. इंडिया रिसेंटली अचीव्ड अ सिग्निफिकंट माइलस्टोन. हा शब्द AI तुम्हाला प्रत्येक रेफरन्सेसमध्ये जे वेगवेगळे स्रोत आहेत त्या स्रोतातनं तुम्हाला सांगतं की हे सिग्निफिकंट अचीवमेंट आहे.
With the successful test firing of the Agni 5 ballistic missile equipped with multiple independently targetable re-entry vehicle technology, this MIRV, this advancement allows a single missile to carry multiple warheads. Warhead म्हणजे जे शस्त्र असतात त्याला, पेलोड म्हणजे तो जो काही शस्त्र आहे त्याच्यातला जो वजनाचा भाग आहे त्याला पेलोड म्हणतात. म्हणजे किती ते शस्त्र कॅरी करून घेऊ शकतं. जसं पहिला जो हिरोशिमा आणि नागासाकीवरती अणुबॉम्ब पडला होता तर त्याचं जे काही वजन होतं तो म्हणजे जो पेलोड आहे तो आत्तासुद्धा जे टेस्ट केले जातात त्याच्यावरती त्याच्या जितकी त्याची वजन कॅरी करण्याची कॅपॅसिटी आहे त्याला थोडक्यात पेलोड म्हणतात. आणि वॉरहेड्स म्हणजे ऑब्वियसली मिसाईल टू कॅरी मल्टिपल वॉरहेड्स म्हणजे शस्त्र. एनहान्सिंग इंडियाज न्यूक्लिअर डेटरन्स कॅपेबिलिटीज. द टेस्ट मार्क्ड अ टेक्नॉलॉजिकल ब्रेक थ्रू showcasing India's growing prowess in missile technology and its commitment to maintain a credible nuclear deterrent. The Agni series, including Agni 5, forms a crucial part of India's nuclear weapons delivery system. Agni 5 ही आपली जी काही अणु संरक्षण सिद्धता आहे त्यातली एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती त्याला आता आपल्याला अधिक संहारक अशा पद्धतीची शस्त्र मिळवून देते. The integration of MIRV technology in the Agni missile enhance their strike range and effectively positioning India among a select group of nations with the capability. Prime Minister Narendra Modi praised the Defense Research and Development Organization DRDO for this achievement. आता प्रश्न असा आहे की याची रेंज काय आहे. हे जे अग्नि 5 आहे आपलं त्याची सर्वसाधारणपणे रेंज काय आहे. मी DRDOचे एक्स डायरेक्टर यांची अत्यंत प्रदीर्घ अशी मुलाखत एक पहिल्या पॉडकास्टमध्ये ABPसाठी घेतलेली होती. ती जर तुम्हाला सर्च करता आली तर ती जरूर मिळवा. त्याच्यात ह्या सगळ्या गोष्टीचा उहापोहा आहे आणि देशाचे मिसाईल मॅन APJ अब्दुल कलाम यांनी या अग्नि 5 नाग तत्सम जी शस्त्र आहेत आपली त्यांच्या डेव्हलपमेंटमध्ये किती महत्त्वाची भूमिका बजावली आणि एक मनुष्य पॅशनेट असतो त्यावेळेला तो काय करतो ते त्या DRDOच्या एक्स डायरेक्टरच्या इंटरव्ह्यूमधून तुम्हाला बघायला मिळतं. द अग्नि 5 ballistic missile has a range of over 5,000 kilometers, capable of striking targets of distance greater than 5,500 kilometer. म्हणजे समजा आपल्या देशाच्या सीमावर्ती भागामध्ये जम्मू काश्मीर आपला जो उत्तर प्रदेशचा उत्तराखंड वगैरेचा भाग आहे त्या भागामध्ये किंवा नॉर्थ ईस्ट आहे त्या भागामध्ये जर हे अग्नि 5 आपण सेट केले तर तिथून 5,500 किलोमीटर अंतरावरती म्हणजे अख्खा पाकिस्तान तर आलाच पण चीनचा सुद्धा महत्त्वाचा भूभाग या अग्नि 5 मिसाईलच्या रेंजमध्ये येतो आहे. कळलं तुम्हाला हे का महत्त्वाचं आहे. एरवी आपण राजकारणाच्या गोष्टी करतो पण हे का समजून घेणं महत्त्वाचं आहे. रीचिंग मोस्ट पार्ट ऑफ चायना, दिस सॉलिड फ्युल्ड इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल ICBM म्हणतात त्याला, developed by India's Defense Research and Development Organization, significantly enhancing India's strike capability beyond 5,500 kilometers, making it a crucial component of India's nuclear deterrence strategy. The Agni series, including Agni 5, plays a vital role in India's nuclear weapons delivery system, alongside other missiles like Prithvi series and fighter aircrafts. This integration of multiple independently targetable re-entry vehicle technology in the Agni missile future enhance their effectiveness by allowing a single missile to carry म्हणजे भारताच्या एकूण सगळ्या संरक्षण सिद्धतेमध्ये 5,500ची रेंज असलेलं इतर आपली जी संरक्षण सिद्धता आहे त्यासोबतचं हे. आता प्रश्न होता तो पेलोड किती कॅरी करू शकेल. म्हणजे जे काही तुम्हाला समजा न्यूक्लिअर टाकायचं असेल किंवा दुसरी कुठली तरी शस्त्र टाकायची असतील तर ती किती आहे. The Agni 5 missile has a payload capacity of 1,650 kg. 1,650 किलो वजनाचं जे काही असेल ते अग्नि 5 घेऊन जाऊ शकतं. This solid fueled intercontinental ballistic missile developed by the India so and so is capable of carrying a significant payload, making it a potent component of India's nuclear deterrence technology strategy. The missile ability to carry a substantial payload enhance its effectiveness in delivering warheads to the target over long distance, further solidifying India's strategic capability in the realm of the missile technology. हे बघा ते 5,500 किलोमीटर तर जातच आहे. 1,650 किलोमीटर 50 किलोचा जो पेलोड आहे तो पेलोड घेऊन जाणारं अशा पद्धतीचं एक मोठं संहारक शस्त्र हे भारताच्या हातात आलेलं आहे.
आणि ती गोष्ट आत्ता लोकसभा निवडणुका ज्या काही सुरू आहेत त्याच्यात सुद्धा यासाठी महत्त्वाची ठरते की सरकार कोणाचं आहे, कोण त्याचं सेलिब्रेशन करतं, ह्यापेक्षा आपल्या DRDOच्या वैज्ञानिकांनी ज्या पद्धतीचे वेगवेगळे प्रयोग आणि शस्त्र तयार करण्याच्या मोहिमेमध्ये जी कॅपेबिलिटी मिळाली आहे, जसं इस्रो आज इस्रोनी एकाच वेळेला 116पेक्षा अधिकचे सॅटेलाईट लॉन्च करण्याची क्षमता मिळालेली आहे आपल्याला. आणि अगदी युरोपियन राष्ट्रसुद्धा इथे येऊन त्यांचे सॅटेलाईट लॉन्च करत आहेत. DRDOमध्ये आत्ता हे जे अग्नी-5 विथ हायेस्ट पे लोड हे आज जे डेव्हलप झालं आहे ते देशासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे, आपली संरक्षण सिद्धता वाढवणारी. आणि म्हणून केवळ राजकारणच नाही आहे, तर वेगवेगळ्या विषयांना घेऊन जाणारं आपलं हे राहुल कुलकर्णी ऑफिशियल यूट्यूब चॅनल आहे, ते तुम्ही फॉलो करायला लागा. मला माहिती आहे की बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की सर्च केल्यानंतर माझ्यासोबत ABP माझा आणि राहुल कुलकर्णी हे नाव आहे. ऑब्व्हियसली तसं होणारच, 17 वर्षाचा तो प्रवास आहे. हळूहळू असे आपले हे जे व्हिडिओ अपलोड होतील आणि ते अधिकाधिक शेअर होतील तसं तसं आपलं हे यूट्यूब चॅनलसुद्धा लोकांना दिसायला सुरुवात होईल. पण आपण आपलं काम थांबवणार नाही आहेत आणि म्हणून तुमच्या जर काही महत्त्वाच्या सूचना असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर करा. थांबूया.